भारतीय शेअर बाजारात एक मोठी उसळी पाहायला मिळते। सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारलेला आहे आणि निफ्टी 23,963 अंकांवर पोहोचलाय। अमेरिका आणि इराणमधील शांतता करारामुळे आता शेअर बाजारामध्ये याचे सकारात्मक पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने शेअर बाजार हा गडगडत होता, त्यामध्ये घसरण होत होती आणि पोर्टफोलिओ सुद्धा अनेकांचे लाल झाले होते। मात्र आता भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळते। कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली, इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये शांतता करारावर सहमती झालेली आहे। लवकरच या संदर्भातल्या स्वाक्षऱ्या सुद्धा पूर्ण होतील आणि त्याचे आज सकारात्मक पडसाद आपल्याला भारतीय शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत। शेअर बाजार तज्ञ अजय वाळवे सर आपल्या सोबत आहेत। अजय सर, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासूनची जी धाकधूक होती ती आज संपलेली आहे, कारण आपल्याला शेअर बाजारामध्ये उसळी पाहायला मिळते। जो मध्य पूर्व आशियामधला जो संघर्ष होता तो संपुष्टात आल्यानंतरचे हे पडसाद आहेत, कसं आपण याचं विश्लेषण कराल? नाही, याच्यात विश्लेषण खरं करण्यासारखं काहीच नाहीये, कारण गेले 3 महिने जवळपास आपण सातत्याने वाट बघतोय की इराण आणि अमेरिकेचे युद्ध कधी संपणार, आणि अर्थात हे इराणच्या हातात होतं की युद्ध कधी संपवायचं। त्यामुळे मला असं वाटतं की काल जेव्हा ट्रम्प आणि इराणमध्ये जी काही वाटाघाटी झालेल्या आहेत आणि आता 19 जूनला ते फायनली सही होईल अशी आपण अपेक्षा करूया। तर इफ 19 जूनला हे तयार वगैरे झालं तर 100% हा डेफिनेटली ग्लोबली म्हणजे जागतिक प्रश्न सुटला असं म्हणायला हरकत नाही। परंतु याच्यामध्ये अशा करता की जरी ही शेअर बाजाराची उसळी असली तरी ही उसळी ही कदाचित टेम्पररी असू शकते। याची महत्वाची कारण म्हणजे युद्ध संपलं याचा अर्थ सगळं अचानक सुधारेल असं अजिबात नाही, कारण याचे सगळे परिणाम हे इतके दूरगामी होते किंवा दूरगामी आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आरबीआयचा रेपो रेट वाढणं म्हणजे महागाई होणं, तसंच सगळा सप्लाय सुरळीत व्हायला किमान 2 महिने 1-2 महिने तरी जाणं, हे सगळे प्रकार आहेतच। त्यामुळे हे सेटल व्हायला एक साधारण आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा कालावधी द्यायला पाहिजे। एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे आणि ते भरून निघण्याकरता, आणि भारताचा प्रॉब्लेम एक वेगळाच आहे, तुम्हाला इथे सांगायला म्हणजे आवश्यक आहे की आपला प्रॉब्लेम हा युद्धाचा एक भाग झाला, पण अदरवाईज एफपीआय आणि एफआयआय यांचं जे कंटिन्युअस एक्झिट चालू आहे, म्हणजे या केवळ गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ या पहिल्या 6 महिन्यातच आपण गेल्या वर्षीचा टप्पा एफआयआय आणि एफपीआयने ओलांडून टाकून त्यांनी विक्री केलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत एफआयआय एफपीआय यांची विक्री थांबत नाही किंबहुना ते परत येत नाहीत, तोपर्यंत शेअर बाजार सशक्त झाला किंवा त्याच्यात तेजी आली असं नाही म्हणता येत। निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी।